राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम। हॅलो करण्याचा आवाज कमी करा करण्याचा हॅलो 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 मॉनिटरला वाढवा मॉनिटरला हॅलो 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 लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी बहुत सुकृताची जोडी रा बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली मनोनी विठ्ठली आवडीला तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर
कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हॅलो 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 हस्ता पाठी राखा हस्ता पाठी राखा गुरु सारी हस्ता पाठी राखा गुरु सारी हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी लेखा कोण करी राजियांची कांता काय भीक मागे राजयाची कळता काय भीक मागे राजियांची कांता काय भीक मागे राजयाची कळता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला 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 काय मानू त्याला सांगा जोजे कायवानो त्याला सांगा जोजी कायवानो त्याला सांगा जोजी श्री गुरु सारी खासा पाठी राखा गुरु साई वासा गुरु सारी खासा पाठी राखा सारी इतरांचा लेखा कोण करी तराचा लेखा कोण करी तराचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव मने तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव मने तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारी खासा पाठी राखा गुरु सारी खासा पाठी राखा श्री गुरु सारी खासा पाठी राखा सारी खासा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई बार 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 खुमाई ठोबा 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 सारी हस्ता पाठी राखा
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरु दत्त महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरा 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 विठ्ठल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियांची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू टळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जो जे श्री गुरु सारिखा सपाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा सपाठी राखा इतरांचा लेखा कोण करी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या इको द्या इको द्या मस्तक हे पायावरी वार करी स्वतःच्या या वार करी स्वतःच्या या वार करी स्वतःच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठत् तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू हे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू
प्रवाह पवितस्थले कलेवलम्य लम्बिता भुजङ्गटाङ्गुमालिका निनाद वडुमर्वय चकार चन्द्र ताण्डवं तनुद्धन शिव शिवं भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुभिक्षगुच्छमस्तकं सुनान वेणुहस्तकम् अनङ्गयङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् ऐगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविज्ञशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवती कंठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरिकुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कलावज्ञ जियोधराथावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोदिव्रक्तं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो झालो चराचरी आदलो पावन झालो चराचरी विठ्ठला प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांचे शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा असा 4 चरणाचा व या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु सद्गुरूंचा महिमा प्रतिपादन करतात। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे सद्गुरू माझ्या पाठीशी असताना मला काही चिंता करायची गरज नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही, याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. का तर माझे सद्गुरू माझ्या पाठीशी. म्हणून दृष्टांत दिला, राजियांची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. जसं राजाच्या बायकोला काही चिंता करण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आणि मला सुद्धा काही चिंता करण्याची गरज नाही. म्हणून दुसरा दृष्टांत दिला, कल्पतरू टळवटी जो कोणी बैसला, काय मानू त्याला सांगा जोचे. जो कल्प वृक्षाच्या झाडाखाली बसलाय त्याला जशी काही चिंता करण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे माझे सद्गुरू माझ्या पाठीशी असताना मला सुद्धा उद्धाराची चिंता नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्यच आहे. श्री अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माऊली दादा, श्री दत्त गुरुराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये विठ्ठलवाडी या गावामध्ये आज श्री दत्त गुरुराय यांच्या जन्मोत्सव निमित्ताने श्री दत्त मंदिर विठ्ठलवाडी वर्ष 10वे चालू आहे. श्री माऊली लांडगे, श्री सचिन दूधभाते, श्री आप्पासाहेब मुंडे व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने चालू असलेल्या जन्मोत्सव आणि या जन्मोत्सव मध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा मला सर्व गावकरी मंडळी यांच्याकडून मिळाली, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. व तसेच आता तुम्ही सर्व माझ्या वयाने मोठे आहात, अधिकाराने मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहात. मी ज्ञानाने सुद्धा छोटी आहे व वयाने सुद्धा छोटी आहे, पण तुमच्या समोर कीर्तन करण्याची पात्रता माझी एवढी नाही. परंतु जशी माझे माऊली श्री भगवान पांडुरंग परमात्मा आणि दत्त गुरुराय जसे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी की अभंगाचं चिंतन सोडवण्याचा प्रयत्न करीन. विठाला व तसेच कीर्तनाला साथ संगत करणारे हरिभक्त परायण कीर्तनकार श्री माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे राम महाराज, श्रीराम महाराज हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत व सुंदर असे गायन करत आहेत, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. व तसेच त्यांच्या सोबत गायन करणारे, तुमचं नाव काय महाराज? विनोद महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनाला सुंदर असं गायन करतायत, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. व तसेच मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विशाल महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनात सुंदर असा मृदुंग वाजवत आहेत, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. व तसेच टाळकरी, माळकरी, विणेकरी, साऊंड सिस्टीम व सर्व गावकरी मंडळी यांचे खूप खूप आभार मानते. आता सर्वांचे तर नाव घेणं मला काही शक्य नाही, परंतु एका उखाण्यात मी सर्वांचे नाव घेते. श्री दत्त गुरु रायांच्या चरणी फुलं वाहते वाकून, दत्त गुरु रायांच्या चरणी फुलं वाहते वाकून, तुम्हा सर्वांचे नाव घेते ज्ञानोबा रायांचा मान राखून, ज्ञानोबा रायांचा मान राखून. विठाला व तसेच माझं कीर्तन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यावर पोहोचवणारे माझं धाराशिव चॅनलचे मालक गर्जे महाराज हे सुद्धा माझ्या कीर्तनात व्हिडिओ शूटिंग करत आहेत, म्हणून मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. विठाला आता आपण
ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काही कमी आहे का महाराज? सर्व संतांनी ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणलेलं आहे. सर्व संतांमधील वयाने लहान असणारे माझे ज्ञानोबा आहेत, परंतु सर्व संतांनी ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणलेले. आमची व्यवहारामध्ये व्याख्या आहे की मोठा कोण? एखाद्या घरातील मोठा माणूस मेला तर सगळं घर रडतं, अजून मोठा मेला तर गाव रडतं, त्याच्यापेक्षाही मोठा मेला तर तालुका रडतो, अजून मोठा मेला तर जिल्हा रडतो, त्याच्यापेक्षाही मोठा मेला तर महाराष्ट्र रडतो, अजून मोठा मेला तर हिंदुस्तान रडतो, त्याच्यापेक्षाही मोठा मेला तर जगातली सगळी माणसं रडतात. पण मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी भगवंत सुद्धा रडतो. भगवंताने ज्या संतांसाठी रडावं असे थोर संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल व तसेच ज्ञानोबारायांना जेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांचा एक हात धरला, देवाने एक हात धरला आणि ज्ञानोबारायांना समाधी स्थानाकडे न्यायला लागले, तेव्हा मुक्ताबाई सोपान काकाच्या गळ्यामध्ये मिठी मारून रडू लागल्या. इकडे निवृत्तीनाथ रडू लागले, शेवटी भगवंत सुद्धा रडू लागले. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, तो ज्ञानेश्वर बैसाया, तो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एकदा श्रीराम महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. देवाने एक हात धरला, निवृत्तीनाथांनी एक हात धरला आणि ज्ञानोबारायांना समाधी स्थानाकडे न्यायला लागले. तेव्हा मुक्ताबाई सोपान काकाच्या गळ्यामध्ये मिठी मारून रडू लागल्या, इकडे निवृत्तीनाथ रडू लागले, शेवटी भगवंत सुद्धा रडू लागले. तेव्हा रुक्माई माता म्हणतात, देवा तुम्ही का रडताय? हे बाकीचे रडताय, नात्याच्या संबंधाने रडताय, पण तुमचा कोण लागलाय हा? तेव्हा भगवंत रुक्मिणीला रडण्याचं कारण सांगतात. रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाणत्रे लोक्यासी, धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी नाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ, येथे होते पूर्वी नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ, येथे पै केले. इंद्रियोनिया भूमिसी, याग संपादिले अहरणिशी, इंद्रायणी इंदुरिसी, पंचकृषी यापासुनी, येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासुनी भागीरथी वैसे, भैरवापासुनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे माये दिसे, हे प्रत्यक्ष जाणा पार्वती, भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी, असते नास्ती उदकी, पंढरी उनी सोपे, जनाची हरवया पापे, कलिकाळ कोपलिया, कांगणचले अलंका पुरासी, ऐसे सांगता हरिसी, प्रेम सांडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले विठ्ठला. एवढा इतिहास जेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणीला सांगितला, तेव्हा तुम्ही का रडताय म्हणणारी रुक्माई स्वतः रडू लागल्या. भगवंत म्हणतात, रुक्मिणी
तुम्ही का रडताय? तेव्हा रुक्माई माता सांगतात, देवा मी या ज्ञानेश्वरासाठी नाही रडत. मग अहो हे वय का? 22 वर्षात हा महात्मा समाधी घेतोय आणि समाधीच्या प्रसंगाने जगाच्या बापाला रडवतोय. हा हिरा ज्या माय बापाच्या पोटी जन्माला आलाय ना, त्या माय बापासाठी रडते मी. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठाल असे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांना सर्व जगाने सर्व संतांनी विश्व माऊली अशी उपमा का दिली बरं? तर नीट लक्ष देऊ नाही का की ज्याप्रमाणे आपली आई आपल्या लेकराला लहानपणापासून सांभाळते, त्याचप्रमाणे श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षापासून संपूर्ण जगाला सांभाळतात. म्हणून संपूर्ण जगाने व संतांनी ज्ञानोबारायांना विश्व माऊली अशी उपमा दिली. विठाल सर्व संतांनी ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणलेलं आहे. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जननी गमवल्ली प्रगट केली, जननी गमवल्ली प्रगट केली, जननी गमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जननी गमवल्ली प्रगट केली, जननी गमवल्ली प्रगट केली, जननी गमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योगियाची माऊली. तसं सर्व संतांनी ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणलेलं आहे. आता माय माय हा शब्द अंतःकरणाचा ठाव घेणार आहे. माय या शब्दामध्ये जितकी ताकद आहे तितकी इतर शब्दामध्ये ताकद नाही. अंतःकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे माय. जन्मात कधीच भाकरी वाढली नसेल, पण जेव्हा भिकारी नेऊन दारात म्हणते वाडा माय, तेव्हा भाकरी वाढलीच म्हणून समजा. अंतःकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे माय. एका घरामध्ये 4 भावंड असतील तर ते सारखेच काम नसतात करत. धाकटा तर अजिबातच काम करत नाही. तेव्हा सर्व मुलं आईवर राग काढतात. तुझ्यामुळे बिघडलाय हा. त्याच्या बायकोला पोसायचं, त्याला पोसायचं आणि तो नुसता गॉगल घालून हिंडतोय. तुझ्यामुळे बिघडलाय हा. आई राग. तेव्हा 2 दिवसानंतर वडील म्हणतात तुझ्यामुळे बिघडलाय हा. आजपासून जर याला जेवायला दिलंस ना तर गाठ माझ्याशी. आणि 2 दिवसानंतर आई त्या बाळाची समजूत काढते. अरे बाळा, तुझ्यामुळे तुझ्या वडिलांचं, तुझ्या सगळ्या भावांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं रे. तू काहीतरी करत जा ना. तेव्हा तो म्हणतो काय करू मी? कशाला शिकवलं मला? आता नोकरी लागत नाही, काय नाही, काय विष पिऊन आत्महत्या करू का? तेव्हा ती म्हणते असं बोलू नको रे राजा. मी तुम्हा चौघांची माय आहे. तुम्हा चौघांच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे माझी. तुमचं प्रेम पाहण्याची इच्छा नाही. मग काय करू मी? माझा ऐकत जा. जेव्हा तुझे वडील आणि भाऊ घरात असतील तेव्हा तू घरात थांबत जाऊ नकोस. पण जेव्हा तुझे भाऊ आणि वडील कामाला जातील ना तेव्हा मागच्या दरवाजातून हळूच येत जा राजा. तुला जेवायला देत जाईल. याला म्हणतात माय. विठाल करत्या मुलाला सांभाळते यात नवल नाही, पण ज्या मुलाला सर्वजण टाकून देतात त्यावरही जीव लावणारी, त्यावरही प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपले माय महाराज. तसं ज्ञानोबाराय हे माय आहेत, पण कोणाची? ज्ञानाबाई माझी
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से. तशी ज्ञानोबराय हे माय तर कोणाची? ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, ज्यांना कोणीच नाही, त्यांची माय माझे ज्ञानोबार आहेत. विठ्ठल आणि अशा ज्ञानोबरायांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. आता आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर प्रत्येकाला हेच माहिती, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हे बरोबर आहे, पण नवनाथी ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तांचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराने जेव्हा माता पार्वती यांना ज्ञान सांगत होते तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ते माशाच्या गर्भात ते ज्ञान ऐकलं. म्हणजे भगवान शंकर हे गर्भात असतानाचे गुरु आहेत. पण जेव्हा मच्छिंद्रनाथांनी अवतार घेतला आणि ते बद्रिके आश्रमात गेले आणि तिथे दत्तगुरुरायांची भेट झाली आणि त्यांनी जन्माला आल्यानंतर मच्छिंद्रनाथांना अनुग्रह दिला. म्हणजेच श्री दत्तगुरुराय हे सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ गुरु आहेत. विठ्ठल आणि अशा दत्तगुरुरायांचा महिमा काय साधा आहे का महाराज? म्हणता दत्त 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 करी गुणातीत, दत्त नामाचा छंद नामे प्रगटे परमानंद. निज भावे समर्थ जेथे नाम तेथे दत्त. जेथे तुम्ही नाव घेतात श्री दत्तगुरुरायांचं तेथे दत्तगुरुराय असतील. आणि पण आता दत्तगुरुराय, दत्त नावाचा अर्थ काय बरं? कुणाला माहिती आहे का? तर नीट लक्ष देऊन ऐका. दत्त म्हणजे 3 तत्व. प्रथम तत्व दुर्लक्ष तत्व, दुसरं दमन तत्व आणि तिसरं दास तत्व. तर प्रथम दत्त मधला द म्हणजेच दुर्लक्ष तत्व. तर सुवर्णाची लकाकी घेत लोभ मोह उत्पन्न करते आणि लोभाचा अग्नी पेटला की मोहाचा होम तयार होतो आणि त्याच्यात माणसाची सात्विकता नष्ट होते. म्हणून दुर्लक्ष तत्व हे पाहिजे. आता दुसरं तत्व म्हणजे दत्त मधला द म्हणजेच दमन तत्व. तर कशाचे दमन केले पाहिजे? वासनेचे दमन करण्याचे तत्व आणि देहाआड येणारी वासना हा तुमचा घात करू शकते. आणि आत्मा हे वासनेचा बळी ठरतो आणि तो स्वतःचा घात करतो. आणि तिसरं तत्व म्हणजे दत्त मधला द म्हणजे दास तत्व. गुरूंचा दास होणारा तत्व आपल्याला शिकवतं दत्त. आत्मा दत्तमय झाला की हे 3 तत्व आपल्याला पूर्णत्वाला नेतात
दत्तांचा आपण म्हणजे श्री गुरूंचे आपण दास होतात आणि कुठलंही संकट आलं तरी आपले श्री गुरु आपल्या पाठीशी असतात आणि ते आपल्याला संकटातून वाचवतात. विठ्ठल आणि अशा दत्तगुरु रायांनी ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना दिलं आणि भगवान शंकरांनी पण तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांना दिलं. मग ते मच्छिंद्रनाथांनी ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथांनी ते ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी ते ज्ञान ज्ञानदेवासार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार तुझवी ज्ञानदेवा सार तुझवीले गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेवा चोजविले. तर ते ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना दिलं आणि ज्ञानोबरायांनी असा विचार केला की आता एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा संपवून टाकायची आणि सगळ्या जगाला ज्ञानी बनवायचे. या जगामध्ये लोपलेलं ज्ञान कुणी जागा केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबरायांनी जागा केलं. लोपले ज्ञान जगी ती कोणी लोपले ज्ञान लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी नती कोणी लोपले ज्ञान जगी नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले अवतार आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सविती साधू संत मनोवेदना ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सविती साधू संत मनोवेदना लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. तर लोपलेलं ज्ञान कोणी जाग केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबरायांनी जाग केलं आणि माझ्या ज्ञानोबरायांनी अशी प्रतिज्ञा केली की या जगाला सुखी करायचे. अवघाची
सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. तर या सगळ्या जगाला कुणी सुखी केलं सर तर ते माझ्या ज्ञानोबरायांनी सुख केलं. विठाल एक वेळेस ज्ञानोबराय निवृत्तीनाथ मुक्ताबाई आणि सोपान काका हे पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन येत असताना ते निवासाला थांबले, मुक्कामाला थांबले. आणि तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांना म्हणतात, ज्ञाना बुडतही जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा. येतो हिताचा कळवळा, पडती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो. बुडतही जाण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञाना हे सगळं बुडलेलं जग आहे, हे बुडायला लागलेलं आहे, हे जग अधोगतीकडे चाललेलं आहे. आणि या जगाला जर तारायचं असेल ना तर सगळं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना सांगितलं की ज्ञाना तू गीतेवर भाष्य कर. अगोदर आद्य शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं, परंतु त्यांनी जेवढे भगवंत बोलले एवढंच लिहिलं. मग ते काही मोजक्या लोकांना कळालं. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना तू गीतेवर भाष्य कर. आता मला सांगा, श्री गुरु सोबत असल्यानंतर आणि त्यांनी एखादं काम सांगितल्यानंतर काय अडचण आहे का हो? पण हे आता बुजवणारी लोक ते अगोदर पण होती. आता ही बुजवणारी लोक कशी? आता मी पण पहिले कीर्तन शिकायला आळंदीमध्ये गेलते आणि तिथं पण मला बरेच महाराज भेटले. ते म्हणायची एवढी एवढीसनी पोरगी, हिला कुठं कीर्तन करता येत असते का आणि हिच्या ध्यानात राहत असते का? पण माऊलींच्या आशीर्वादाने कुठं होत नाही असं झालंय का हो? माऊलींच्या आशीर्वादाने सगळं होतं. तसे बुजवणारी लोक ज्ञानोबरायांच्या पण काळात होते. ते म्हणायला लागली एवढी एवढूस ना पोरग, ह्याला कुठं गीतेवर भाष्य करता येतं का? एवढे मोठे महात्मे झाले आणि त्यांना गीतेवर भाष्य करता आलं नाही आणि या 16 वर्षाच्या पोराला कुठं गीतेवर भाष्य करता येईल का? हे कशाला नादी लागलंय असे ते बुजवू लागले. तेव्हा ज्ञानोबराय त्या बुजवणाऱ्या लोकांना सांगतात, श्री गुरु सारी का सता पाठी राखा, 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 श्री गुरु सारी का सता पाठी राखा. चाले का कोण करी तरा
करता पाठीला श्री गुरु